हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची भाजी। त्यासाठी इथे मी अर्धा पावशेर शिमला मिरची घेतलेली आहे। इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट। तर ही भाजी खूप साधी सोपी आहे, पटकन बनते पण खूप टेस्टी लागते। तुम्हाला वाटेल शिमला मिरची कुठे एवढी छान लागते, पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा, खूप टेस्टी होते। हे पहा, इथे मी कढईमध्ये ना 1 चमचा तेल घेतलेला आहे, कारण शिमला मिरची थोडी आहे आपली। जिरी मोहरी टाकली आहे 1 चम्मच, थोडासा हिंग, जिरी मोहरी तडतडली की मग आपण कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये। हे पहा, कांदा टाकलेला आहे आपण। कांदा आपल्याला छान असा ब्राऊन करायचा आहे। हे पहा, आता आपला कांदा ना छान असा लाईट ब्राऊन झालेला आहे। तर आता आपण काय करायचं आहे ना, ह्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे। अर्धा चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, कारण शिमला मिरची काही तिखट नसते। आणि शिमला मिरची टाकायची आहे आपल्याला। शिमला मिरची टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे। आणि आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार। मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे, अजिबात पाणी टाकायचं नाही आहे। आता आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 मिनिटं शिजवायचं। हे पहा, 5 मिनिटं झाली आहेत। आता आपण शिमला मिरची मिक्स करायची आहे छानपैकी एकदा। थोडीशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये। ही भाजी खूप झटपट बनते। आता आपण ह्याच्यात ना 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे। हा ऑप्शनल नाही आहे, हा जरूर टाकायचा आहे, कारण ह्याच्यानेच टेस्ट येते ह्याची, या भाजीची एकदम छान। आता फक्त 5 मिनिटं झाकून शिजवायचं आहे। हे पहा, 5 मिनिटं लो फ्लेमवर आपली भाजी शिजलेली आहे। आता आपली भाजी रेडी आहे। आपली शिमला मिरचीची भाजी 10 मिनिटात तयार झालेली आहे। तर आता आपण ही सर्व करून दाखवते। जास्तही हिला गाळ होईपर्यंत शिजवायची नाही। हे पहा, आरामशीर कट होतीये, बघितलं तुम्ही, म्हणजे आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे। ही भाजी आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्यूअर्स, आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते कशी दिसतीये। टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी, झटपट बनणारी। जरी ही भाजी साधी सिंपल असली तरी खूप छान चविष्ट आणि चवदार लागते, त्यामुळे नक्की बनवून पहा। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।